एक व्यापारी होता. तो खूप प्रामाणिकपणे सचोटीने आपला व्यापार करायचा. त्या व्यापाऱ्याला एक मुलगा होता. त्याचा मुलगासुद्धा प्रामाणिक होता, पण घरात सुखसोयी असल्यामुळे त्याला कष्ट करायला कंटाळा यायचा. तो खूपच आळशी आणि कामचुकार होता. कोणतीही गोष्ट तो उद्यावर ढकलायचा. आज नाही उद्या, आज नाही उद्या असं म्हणायचा. आपल्या मुलाच्या अशा आळशी वागण्याचं व्यापाऱ्याला फार वाईट वाटायचं. तो नेहमी मुलाला आळस सोडून काम करायला सांगायचा, पण मुलावर त्याच्या सांगण्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला आपल्या मुलाची काळजी वाटायची. तो विचार करायचा की आळस माणसाला निष्क्रिय बनवतो. असा निष्क्रिय माणूस कष्ट न करताच फळाची अपेक्षा करत असतो. अशा माणसाला लवकर निर्णय घेता येत नाहीत आणि निर्णय घेतला तरी त्यावर लवकर कृती करता येत नाही. आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून व्यापाऱ्याने निर्णय घेतला. एकदा व्यापारी व्यापार करून परतत होता. त्याने रस्त्यातला एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो आपल्या घरी आला. त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं, बेटा, मी काशीला गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले. त्यांनी मला हा एक चमत्कारी दगड दिला आहे. या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचं होतं. पण ह्या दगडाचा चमत्कार उद्याच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राहणार आहे. मी याचा उपयोग केला असता, पण मला आजच रात्री दुसऱ्या गावी माल पोचायला निघायचं आहे. तेव्हा तू असं कर, उद्या सकाळीच बाजारातून लोखंडाचे मोठमोठे तुकडे घेऊन ये आणि त्या सगळ्या लोखंडाचं सोनं करून ठेव. पण लक्षात ठेव, वेळ खूप कमी आहे. उद्या सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच. मुलगा म्हणाला, ठीक आहे, मी करून ठेवेल. व्यापारी रात्रीच दुसऱ्या गावी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. सकाळचे 7 वाजून गेले. पण मुलाने विचार केला, अजून 7च वाजलेत, थोडा वेळ अजून झोपू असं म्हणून तो झोपला. 9 वाजले. मुलाला पुन्हा जाग आली. तो म्हणाला, अजून अख्खा दिवस पडलाय, उठू थोड्या वेळाने. तो पुन्हा झोपला. 10, 10:30 वाजले. मुलाला पुन्हा जाग आली. तो विचार करून पडत राहिला. आज तर मी इतकं लोखंड विकत आणतो की बस, माझ्या पुढच्या 10 पिढ्या आरामात बसून खातील. इतकं सोनं करून ठेवतो आणि सगळ्या पिढ्या माझं नाव काढतील. माझ्या बाबाने आयुष्यभर जेवढं कमवलं नाही त्याच्या 100 पट आज एका दिवसात कमवून टाकतो. आजच्यापेक्षा लाख पटीने सुखी आणि आयुष्य आरामात राहील मी. अशा स्वप्नांचे गड रचत मुलगा आरामात लोळत पडला. दुपार झाली. भाऊसाहेब कसे तरी उठले. वेळ निघून जात होता तरी भाऊने विचार करत म्हटले, अरे, अजून खूप वेळ आहे. मी जाईन आणि 10 मिनिटात लोखंड घेईल आणि 5च मिनिटात त्याचं सोनं करून टाकीन. आहे काय त्यात? असा विचार करत मुलगा पुन्हा स्वप्न पाहू लागला. दुपारचं जेवण झालं. दुपारचं जेवण झाल्यानंतर रोज आरामाची सवय. मग काय, दिली पुन्हा आरामात ताणून. दिवस मावळतीला आला. मुलाला जाग आली. त्याच्या दगडाची आठवण झाली. तो एकदम खडबडून उठला. घाई गडबडीत दगड कुठे ठेवला हेच त्याला आठवेना. इकडे तिकडे शोधले. कुठे ठेवला काही लक्षात येईना. सगळं घर शोधलं, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी त्याच्या झोपण्याच्या खोलीत एका बाजूला तो दगड मिळाला. पण दिवस मावळला होता. सूर्यास्त झाला होता. वेळ निघून गेली होती. मुलगा हताश होऊन रडत बसला होता. व्यापारी घरी परतला. त्याला बघून मुलगा ढसाढसा रडू लागला. आणखी एक दिवस देण्यासाठी गयावया करू लागला. व्यापारी म्हणाला, बेटा, वेळ निघून गेली आहे. आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही. त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि तो त्या दिवसानंतर सुधारला. म्हणून मित्रांनो, वेळेतच सगळे कामं करा आणि वेळेची किंमत करा आणि आळस सोडा. आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.